कोणता विषयाचा आहे? ख्याती प्रकरण संपलं का? अनिर्वचनीय ख्याती संपली का? अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका व समाधान. शिष्य: अहो, ज्याप्रमाणे इतर लोकांनी रज्जू सर्पाचे ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या, त्याप्रमाणे वेदांत मतात एक अनिर्वचनीय उत्पत्तीची कल्पना केली आहे. तुमचंच मत कशावरून आहे? बाकीचं मत काही नाही, बरोबर नाही. राजकारणात नाही का आपलं? म्हणलं आमचंच मत काय नाही का? नाही. शिवसेनेवाल्या म्हणतात काँग्रेसला काय समजते, आणि भाजपवाल्या म्हणतात शिवसेनेला काय समजते. आमचंच मत खरं कशावर, त्याच्याकरता निवडा चाललेला आहे. शेवटी उत्तम निर्णय कोणाचा आहे? हे बा एखादा आहे नाही का, 6-6-12 होते. मग एक जण म्हणायला लागला नाही, मला 6-6 8च होते, एक म्हणतो 6च होते, एक म्हणतो 5च होते, आणि एक म्हणतो 6-6 किती होते. मत कोणाचं श्रेष्ठ आहे? पण प्रत्येक जण म्हणतो आमचंच मत काय आहे. पण निर्णय कोणाचा योग्य आहे? 6-6-12. म्हणून अनिर्वचनीय ख्याती सर्वात उत्तम आहे. बाकी नाही का, निर्णयाला चांगला आहे पुढे वाचा. परंतु या अनिर्वचनीय ख्यातीला अनुभवाशी ताडून पाहण्यास काही साधन दिसत नाही. तसे जर काही साधन असेल तर मात्र इतर ख्यात्यांची मते दूषित मानून अनिर्वचनीय ख्यातीच प्रामाणिक आहे. बाकीची ख्याती त्यांचं खंडन केलेलं आहे. तुमच्या ख्यातीचं खंडन करण्याकरता कोणी आता नाही. तुमचीच मत ख्याती का? निर्णय सांगायचा, निर्णय सांगायचा. कसं काय सर्पाचं एवढं विवरण करण्याचं कारण काय? अरे वेदांताचा ग्रंथ सर्पाचं वर्णन करण्याचं कारण काय? राजाच्या घरचं भोजन बरं का, मिठाविषयी भांडण. कोणाच्या घरचं भोजन आहे आणि भांडण कसं चला मला मीठ काय वाढलं. तसं आहे, कशा करता चाललं वेदांताच्या मातून सरपण. हे त्याचा अर्थ असा आहे, विवर्तवाद आहे. कोणता वाद? विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद. जगताच्या बाबतीविषयी वेदांताचा अध्यासवाद आहे. आणि बाकीच्या लोकांचा काय परिणामवाद, कोणाचा आरंभवाद, हे सगळे खंडित मत आहे. काय याच्यामध्ये जगताचा निर्णय लागू शकत नाही. एखाद्या डॉक्टरकडे गेले तर प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न असते. एकच मत असते का? म्हणजे एखाद्याचं मत असं असते की ते योग्य मत असते, तो ऑपरेशन केल्याशिवाय दुसरा काय नाही, पर्याय नाही, त्याचं मानावं लागते. काय मानावं लागतं? तसं योग्य मत कोणाचं आहे? अनिर्वचनीय ख्याती. त्याशिवाय जगताची संगती लावू शकत. संगती लावण्याचा प्रयत्न केला मग ते अलीकडेच अडकळून बसले. एक मनुष्य गंगेच्या स्नानाकरता निघाला आहे. गंगा कुठे आहे? हरिद्वार ऋषिकेशला आहे. नवीन माणूस, त्याला काय पाहिजे? निघाला गंगेच्या स्नानाकरता. मध्यंतरी घोड नदी लागली कोणती, तिथं स्नान केलं. परतल्या लोकांनी विचारलं, म्हणलं का गंगेच्या स्नानाला गेले होते? म्हणलं करून आलो की. म्हणलं करून म्हणजे कुठे? हे काय म्हणलं गंगा नदी कोणती आहे? आणि म्हणतो काय हरिद्वारची गंगा. अलीकडे अडखळून बसले हे सगळे. अलीकडे काय बसले, पण यांची मतं काय नाही. म्हणजे त्याचं खंडन आहे वाचा. असा निश्चय होण्यास हरकत नाही, म्हणून तसा अनुभव असल्यास सांगा. श्री गुरु: अनुभव स्वप्नाचा आहे. स्वप्नात तर अंतःकरणाची वृत्ती
बाहेर न जाता आतच अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या तमोगुणांशापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात आणि त्याच अविद्येच्या सत्वगुणांशापासून त्या पदार्थांचे ज्ञान उत्पन्न होते. तेथे दुसरे दृष्टांत देऊन सांगतात. त्याच्याकरता दृष्टांत स्वप्नाचा दिला. स्वप्नातले पदार्थ प्रतीचीला येतात कडे, प्रतीचीला येतात ना. आपण प्रत्यक्ष पाहतो ना, प्रतीचीला येते म्हणून सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही? प्रतीची येते ना. बरं सत म्हणा, काय म्हणा, सत म्हणा. ती जागा झाल्यावर ते स्वप्नातलं काही राहते का? म्हणून काय म्हणता येत नाही, सत म्हणता येत नाही. प्रतीत येते म्हणून असत म्हणता येत नाही. आणि जागा झाल्यानंतर अभाव होतो म्हणून सत म्हणता येईल. सदा सदा स्वप्नाचं म्हणता येईल. जगत कसं आहे स्वप्नात, जे देख नाही सकळ ते स्वप्नीचे मनवणे चिंते चरण कमळ. जगताचा निर्णय लावण्याकरता हा ख्याती प्रकरण आहे. म्हणून जगत हे सत्य नसून कसं आहे, मिथ्या म्हणजे अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थ म्हणजे तो दिसत नाही असं नव्हे, दिसतो पण खरा नसतो, काय नसतो. बस जसे दिसते तसे नसते म्हणून जग असते. काय करायचं, जाऊ दे. निर्णय स्वप्नाचा दृष्टांत दिला पुढे. तेथे दुसरी कोणतीच ख्याती म्हणता येत नाही. याप्रमाणे शरीराहून बाहेर रज्जू सर्पाधिक आणि शरीराच्या आत स्वप्न पदार्थ अविद्येकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. म्हणून पदार्थांच्या उत्पत्तीविषयी अनिर्वचनीय ख्यातीच मानणे अवश्य आहे. बरोबर आहे. असत ख्याती का बरोबर नाही? असत म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं, दिसते म्हणायचं नाही का? मुलगा यायचं म्हणायचं माझा मुलगा यायचं, म्हणायचं मी ब्रह्मचारी आहे. काही अर्थ आहे का त्याच्यावर? आत्मख्यातीवादी बुद्धीचा आकार धरते कोण, आणि ती बुद्धी कशी क्षणवादी त्यालाच आत्मा म्हणतात. सारखी राहते का बदलत राहते? मग तुमचा आत्मा क्षणिक झाला की काय झाला आहे का नाही? मग क्षणभरच दोरीवरचं सर्प काय झाला पाहिजे? दीर्घभर वाचतो की दोरीचं ज्ञान होईपर्यंत? मग तुमचं मत काय नाही? वारुळातला सर्प इथे वाचतो कशामुळे? बरोबर आहे काय? आहे का काही आहे का डोक्यामध्ये? म्हणजे संगती लावली न्यायशास्त्र आहे. बाहेर म्हटलं दोरीवर सर्पाचं काय होते, असं कुठं व्यवहार आहे का? म्हणून ख्याती अन्यथाची ख्याती काय नाही. मग कोणती आख्याती? ते म्हटलं इथं एका वेळेला दोन ज्ञान होतात किती, आणि स्मृती म्हणतात. एका वेळेला ज्ञान किती होते? तुमचं मत काय नाही? सत्ख्यातीवादी म्हणतो आमचं मत भ्रमामध्ये भासणारा पदार्थ सत्य असतो असं जर मानलं मग काय होईल? मृगजळ आहे, पाणी दिसते का नाही? खरोखरच पाणी आहे तर जमीन का झाली पाहिजे? होते का? मग एक खंड देऊन त्याचं मत काय करतात ना, खंड. शेवटी कोणती ख्याती योग्य आहे? 50 पैकी 50 मार्ग. अनिर्वचनीय ख्याती. सर्पाला असत म्हणा होतं, प्रतीचीला येते म्हणून असत म्हणता येते. बरं ज्ञान झाल्यानंतर त्याची निवृत्ती होते म्हणून मग काय म्हणत? स्वतःवणी असतावणी सदा सदा विलक्षण, म्हणजेच अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या, अनिर्वचनीय म्हणजे भासणारा पदार्थ जरी दिसत असला, भासत असला तरी तो सत्य नाही, स्वप्नाप्रमाणे काय आहे. म्हणून जगत सत्य नसून कसं आहे,
मग सत्य कोण आहे? ब्रह्मसत्यम जगत. आणि जीव कसा आहे? जीव ब्रह्मैव. आणि हे सर्व अनिर्वचनीय पदार्थ साक्षीभाष्य आहेत. साक्षी ज्या पदार्थांचे अविद्यावृत्तीने प्रकाशन करतो त्या पदार्थास साक्षीभाष्य म्हणतात. हे बघ, साक्षी भाष्य तुम्हाला दुसऱ्या तरंगात गेलं की साक्षी ज्याचं प्रकाशन करतो त्याला काय म्हणायचं? ऐकत पहिले दुसऱ्या तरंगात आहे ना, साक्षीची सिद्धी करून दाखवली. अरे सुखदुःख साक्षी वाचते म्हणजे साक्षी सुखदुःखाचं काय करतो? तो साक्षी ज्या अर्थी सुखदुःखाचं प्रकाशन करतो. प्रत्येक काय केलं पाहिजे? प्रत्येकाचे सुखदुःख सारखे आहे का भेद आहे त्याच्यामध्ये? मग साक्षी किती मानली पाहिजे? आणि अनेक साक्षी मानले तर ब्रह्म किती आहे? म्हणून नाही का जीव ब्रह्मरूप होऊ शकत. मग साक्षी साक्षात प्रकाशन करतो का वृत्तीच्या द्वारा? डॉक्टर इंजेक्शन देतो, बोटावर देतो का? कोणाच्या द्वारा? ते पिचकारी असते. एक डॉक्टर त्याला म्हणणार तर अर्जंट पेशंट आहे, मरायला टाकलेलं आहे. ते रांग होती पेशंटची, ती सोडून द्यावी लागते, नाही तर गुन्हा होतो. मला कल्पना नाही. जर पेशंट जर दगावला आणि डॉक्टरला जर उशीर झाला केस करतात. डॉक्टरचं काम आहे तो पेशंट मरायच्या अगोदर का झाला पाहिजे. नाही तर पण पेशंट मेला, डॉक्टरला म्हणलं इंजेक्शन द्यायचं आहे, म्हटलं त्याला मसनावर द्यायचं नाही. कायदा आहे ना तुम्हाला, ते सगळी रांग टाकून जातो. अर्ध्या रात्री जरी उठवलं तरी जावं लागतं. धंदा कोणाचा आहे? मग रोगी वाचवणं आहे त्याचं काय? मग तिचं काय नाही. मध्यरात्री जरी आला तर टाकून द्यावं लागतं. म्हणतं का जावं लागते असं आहे. मग डॉक्टर इंजेक्शन देतो, हाताने देतो का पिचकारीच्या द्वारा? मग पेशंट किती आहे? एक. पिचकाऱ्या किती आहे? आणि मग कशा करता चाललं होतं? योग्य मत कोणाचं आहे? मग अनिर्वचनीय ख्यातीचं वाचा. रजवादिकांचे ठिकाणी अनिर्वचनीय सर्पाधिक आणि त्यांचे ज्ञान या दोहोस भ्रम किंवा अध्यासही म्हणतात. तो भ्रम अविद्येचा परिणाम व चैतन्याचा विवर्त आहे. मला तो सर्पाचा भासतो ना, तो अविद्येचा काय आहे? आणि अधिष्ठानाचा विवर्त आहे. असे दोन परिणाम. आणि परिणाम म्हणजे काय? विवर्त म्हणजे वेदांत आहे. म्हणलं एक राम नाही, कृष्ण नाही, परिणाम आणि अधिष्ठान विवर्त काय भानगड आहे? पण तत्वविचारामध्ये त्यांचा विषय उपयोग केला आहे. परिणाम कोणाला भरायचा, विवर्त कोणाला भरायचा? दुधाचं दही होत असेल तर काय म्हणायचं? परिणाम. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं, त्याला काय म्हणायचं? पहिली अवस्था कोणती होती? आता दुसरी कोणती झाली? म्हणून तो दुधाचा काय परिणाम? अवस्था बदलली. आता गुणधर्म काय झाले? दूध कसं लागतं? पाय पा दूध. आणि दही नुसतं तोंडात टाकलं की ठसका मारते. दुधाचा दही काय आहे? परिणाम आहे. आता विवर्त घ्यायचं. दोन्हीवर्त सर्प वाचतो. तो सर्प अधिष्ठानाचा विवर्त आहे. त्याची लक्षणं आता चांगला विषय आहे. परिणामाचं लक्षण उपादानाचा समान स्वभाव, अन्यथा रूप. हे बा, घटामध्ये असलेली माती कोणतं कारण आहे? उपादान कारण का म्हणतात? वृत्ती वाचून घट राहत नाही.
नैसर्गिक ज्याची कार्यामध्ये व्याप्ती असते त्याला काय म्हणायचं बाबा. घटामध्ये कोणाची व्याप्ती आहे आणि त्याला काय म्हणायचं. आणि जो कार्याहून भिन्न असतो कोण कार्य त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. त्याला निमित्त कारण. कोणतं कारण. कुंभार कोणतं कारण आहे आणि माती अच्छा. कारण उपादान कारण म्हणजे कार्यामध्ये त्याची काय असते. घटामध्ये मातीशिवाय दुसरं काही आहे का. मग मातीला कोणतं म्हणायचं. मग माती आपोआप घट होते का. इतकं मातीला अक्कल आहे का. त्याला कुंभार लागतो. काय लागतो. कुंभार कोणतं कारण आहे. निमित्त कारण. आणखी पुन्हा आहे जाऊ दे. मग काय चाललंय तो सर्प जो आहे तो अविद्येचा काय आहे आणि अधिष्ठानाचा काय आहे तो विवर्त आहे. परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे याचं विवरण केलेलं आहे बरं का. अच्छा. परिणाम व विवर्त यांचे लक्षण. शिष्य परिणाम व विवर्त या शब्दांचा अर्थ कृपा करून सांगा. श्री गुरु प्रथम परिणामाचे लक्षण सांगतो. कार्यात ज्याचा प्रवेश असतो व ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहत नाही त्यास उपादान कारण म्हणावे असे मागे सांगितलेच आहे. उपादानाच्या समान स्वभाववान आणि अन्यथारूप तो परिणाम. जरा सारा किरबन आहे ना. उपादानाच्या समान स्वभाववान जाऊ दे. परिणाम विवर्त इथपर्यंत थोडे विद्यार्थी संख्या थोडी कमी सप्ताहाला राहतात. सत्यासमोर विवर्ताला आणि परिणामाला सर्पाला याला कोण विचारतो. चांगलं हे दोन मोठ्या मोठ्यानं समजत नाही. परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय. आता सांगेन तुम्हाला. उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप ज्याला परिणाम म्हणतात. घटाला उपादान कोण आहे. माती आहे की नाही. समान म्हणजे घटामध्ये समभावामध्ये कोण आहे. माती. माती आहे. घट आण म्हटलं तर काय आणत असतो. घट माती आण म्हटलं तर भेद आहे की नाही. एखादा कोणतरी बाळाचा माती घेऊन ये तो घट घेऊन आला बा. मग म्हणतो घट कशा करता आणला. म्हटले बाबा कळत नाही का तुम्हाला घटात काय आहे सगळी. आमचं काय भेद आहे. काय मातीला घट म्हणत नाही घटाला काय म्हणत नाही. नावाचा काय आहे त्याच्यामध्ये भेद आहे बरं का. म्हणून मातीचा घटा काय परिणाम आहे. लावायचा अनेक दृष्टांत आहे त्याच्यामध्ये. मातीचं रूप वेगळं आणि घटाचं रूप उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूपामध्ये. म्हणून तर अन्यथा रूप आहे म्हणून तर त्याला घट म्हणायचं. त्याला चौकोनी आकार असतो काही मध्ये ढेरा असतो म्हणून त्याला आपण मातीनं बांधताना काय म्हणतो घट म्हणतो. आणि मातीला घट म्हणतो आपण कारण तिला काय घटाला रूप आहे. नावाचा काय आहे. जरी ऐक्य असलं तरी पण बरं का नावामुळे काय पडलेलं आहे भेद पडले नाही का. एकाच कणकेची काय असते चपाती असते. मग कणकेला काय म्हणता का चपातीचा भेद काय. एखाद्या माणसाने म्हटलं आहे चपाती वाढ घे तो कणिकच होणार. अरे चपाती आज म्हटलं कणिकाचं काय म्हणलं कणके चपातीत काय असते.
मग कणिक वेगळी, नाम मात्र काय भेद आहे. तसा ह्याच्यामध्ये परिणाम म्हणतात त्याला. म्हणून घटाचं स्वरूप वेगळं, मातीचं स्वरूप, त्याला म्हणतात उपादानाचा समान स्वभाव, अन्यथा रूप. म्हणून जगात मायेचा काय आहे, परिणाम आहे. तर तुमच्या गीतेमध्ये आहे ना बरंचसं विवरण आहे, बऱ्याच. आणि याच्यामध्ये अध्यायामध्ये जगदोत्पत्ती सांगितलेली आहे. नंतर 7व्या अध्यायामध्ये नाही का 8 प्रकारची अविद्या प्रकृती सांगितली. श्लोक आहे ना, भूमीरापो खलु मुखम मनोर इतिराम भिन्न अष्टदा. तिला परा प्रकृती म्हणतात. आणि अपरा प्रकृती म्हणजे कोणती नाही सांगत. जीवभूतांत महाभाव, तिला जीवभूत परा प्रकृती. आणि 8 अंगाने विभागली तिला अपरा प्रकृती. तिचं हे जगत काय होतं. आणि त्याच्यापासून 4 प्रकारचे प्राणी निर्माण होतात. कोणते 4 प्रकार? 4 प्रकार आहे ना. हे सगळे पशु कोणत्या ह्याच्यामध्ये असतात, जारामध्ये. ते कुत्रं का असेल ना, पण पशु आहे. गाय सुद्धा पण त्याच्यामध्ये विभाग असतो बराचसा. मग 4 प्रकारातून पाणी उत्पन्न होतात. झाड कोणत्या ह्याच्यातून होतं, उद्भिज. आणि डास बीज. एखाद्या माणसाने स्नानच नाही केलं बरेच दिवस, आणि कपडे धुतलेच नाही, कोणते प्राणी निर्माण होते त्याच्यात. त्याला स्वच्छ हे लागतं ना. खूप त्याचं वाढवलं, कधी धुणं नाही, काही नाही. त्याच्यात 3री सृष्टी निर्माण. असं केलं म्हणजे बरोबर पडते खाली. अलीकडे चाललं त्याला स्वेग वाईट तुम्हाला करणार आहे का. हे जे आहे ना, हे फार वाईट आहे. हे रोगाला कारणीभूत आहे. कशाला? डास चावले तर त्याच्यातून मारतो तो, डंक मारतो ना, त्याच्यातून विष जाण्याची काय असते. माशीसुद्धा काय आहे. हे पण एखाद्या पोराने देवधर्म केला, त्याच्यावर कोण बसते. आणि एखादा माणूस जेवण करत असला, तिथली उडते नाही इथं बसते. अगोदर कुठं बसले ते विष्टेवरती. मग काय पाय धुवून आली कधी. पाय आहे ना तुला, मातीला सुद्धा काय पाय आहे ना, असे बरोबर ती गोडावर बसते बरोबर ती का. म्हणून स्वच्छता कशाला म्हणतात. आपले स्वच्छता काहीच नाही बघ. तुम्ही दवाखान्यामध्ये जा, काय स्वच्छता असते, साफ असतो तिथं. कुठला डासन बिसन नेमकं नव्हतं. एक बाई त्याच्या घरचं स्वतंत्र असते. काय ते दवाखान्यात जात ते थोडंसं कठीण आहे. म्हणजे 4 प्रकारचे प्राणी आणि त्या प्रकृतीकडून काय होतात उत्पन्न. अन्नाचे 4 स्वेदज आणि उद्भिज वगैरे आधी करून पराप्रकृती, पुढे पराप्रकृती ह्याच्यामध्ये केले. मग हा सगळा परिणाम कशाचा आहे, मायेचा परिणाम. माया किती गुणांनी युक्त आहे, 3 गुणांनी. आणि हे सगळे पंचमहाभूत कोणाचं कार्य आहे. हे काय ब्रह्माचं कार्य आहे का, मायेचंच कार्य आहे. कोणते तर परिणाम असं म्हणायचं. आणि विवर्तामध्ये वेदांताचा विवर्तवाद आहे. त्यांच्या सांख्याचा परिणामवाद आहे. सांख्यामध्ये 2 तत्व मानलेली आहे.
तुमच्या गीतेमध्ये आलेले आहे बघा. कोणता अध्याय चालू आहे तुमचा? हं? 6 संपला 6वा 6 संपले 6 अध्याय. 6 झाले काय? अजून पुढचे व्हायचे बघा. 13व्या अध्यायात आहे बघा. 6व्या अध्यायामध्ये विषय आहे, पण तो ज्ञानाचा विषय केलेला आहे. कशाचा? योग म्हणजे काय, त्याचा अधिकारी कोणता, त्याचे फायदे कोणते वगैरे, ते कशामध्ये ते योगशास्त्रामध्ये आहे. योगशास्त्र आहे ना, त्याच्यामध्ये अगोदर सगळ्या योगाचा विचार केला आहे. त्याच्यामध्ये कुंडलिनीचा खूप पुष्कळ विचार केला. कुंडलिनी एक शक्ती आहे ना, फक्त ज्ञानेश्वर महाराजांनीच मानलेली आहे, दुसरीकडे काही नाही. जितका ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचा विचार केलेला आहे तितका कोणत्याच दर्शनकाराने केलेला नाही. म्हणजे कुंडलिनी शक्ती वगैरे अमकं तमकं इंद्रिय निग्रह वगैरे समाधीपर्यंत जातो, कटपर्यंत. पण ते योगशास्त्राचा अलीकडे मागे पडलेला आहे. आता भोजनशास्त्र आलेलं आहे. भोजनाचा समाज योगाला विचार करून एखादा ध्यान करत बसलेला असला आणि नाश्त्याचा तिकडून नाश्त्याचा सुगंध जरी आला तरी ध्यान त्याचं काय होते, नाश्त्याचा सुगंध ध्यानाला मागे चढतो. म्हणजे खरा योगशास्त्राचं तुम्हाला पाहिजे. योगशास्त्र हे सर्वतोपरी उपयुक्त आहे. शरीराला सर्वांमध्ये सुरक्षित ठेवणारं शास्त्र जर कोणतं असेल तर योगशास्त्र. कधी पाहत तुम्ही योगशास्त्र केलेल्या माणसाचं ढेरा कुठे निघाली असते का, सरळ असते, व्यायाम असतो त्याला. म्हणून योगशास्त्राचं वर्णन केलं आहे. पण तो प्रारंभिक त्रास असतो. इंद्रिय निग्रह असावा लागतो. काय असावा लागतो? ज्याचा इंद्रिय निघणार नसेल तो योगाचा अधिकारी नाही. युक्त आहार असा नाही तर आपला जे झोपला तर बरं का, रविवारी झोपतो मंगळवारी उठतो तो काही योगाचा अधिकारी आहे का? जाऊ द्या. आपल्या चाललंय परिणाम म्हणजे काय, आणि म्हणून सृष्टी जी आहे ना ही मायेचा परिणाम आहे. प्रकृतीचा काय आहे आणि चैतन्याचा काय आहे. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणार परिणाम. तो उदाहरणार्थ माती आहे आणि पुढे मातीपासून काय होतो, माती किंवा स्वरूप आहे व्यवहारिक, घटा किंवा स्वरूप आहे समान भाव आहे का. मातीची सत्ता कोणती आहे, घटाची सत्ता कोणती आहे, उपादानाचा समान स्वभाव. माती उपादान आहे आणि अन्यथा रूप म्हणजे वेगळं रूप आहे. माती आण म्हटलं तर मातीच आणेल आणि घटाण म्हटलं तर, म्हणून अन्यथा रूप म्हणजे वेगळं रूप आहे. म्हणून त्याला परिणाम म्हणायचं. काय म्हणायचं? आता विवर्त कशाला म्हणतात? अधिष्ठान घ्यायचं. एखाद्या खांबावरती आपल्याला पुरुषाचा भ्रम होतो, कोणाचा, मग तो खांब जो आहे ना त्याला स्थान असं म्हणतात. तो अधिष्ठान आहे. काय? आणि त्याच्यावरती बसलेला पुरुष आहे ना तो विवर्त आहे. मात्र त्याच्यामध्ये अधिष्ठानाचा विषम स्वभाव. कोणता स्वभाव? विषम स्वभाव. स्थान आहे ना, स्थान कोणत्या सत्तेतला आहे? बसलेला पुरुष, मग विषम सत्ता आली. बरं, अन्यथा रूप सारखंच आहे. स्थान म्हणजे पुरुष, नवीन पुरुष म्हणजे, पण दोमध्ये काय आहे? कारण स्थानू अधिष्ठान आहे. अधिष्ठानाचा विषमच स्वभाव आणि त्याच्यावरती बसलेला पुरुष काय आहे? प्रातिभाषिक आहे, विषमच स्वभाव. स्थानू व्यावहारिक सत्ता, बसलेला पुरुष प्रातिभाषिक सत्ता, विषम सत्ता, अन्यथा रूप.
म्हणे जगत कसं आहे, परिणाम आहे, विवर्तय आहे. म्हणून मायेचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. जो जो परिणामाने विवर्त असतो तो काय असतो, मिथ्या असतो. म्हणून जगत हे मायेचा परिणाम म्हणून मिथ्या आणि चैतन्याचा विवर्त म्हणून मग सत्यगुण ब्रह्म सत्यम जगत आणि जीव ब्रह्मैव ना परा. अधिक विचार आहे त्याचा विचार कधी करू. परिणामाने विवर्त नाही, सत्याचा आनंद आता परिणामाने विवर्त. आता 7 दिवस काय आहे पण आता तुम्ही थोडं परीक्षेच्या तयारीमध्ये राहा बरं का. 3 तरंग झाले की तुमचे 3 तरंगाचे एखाद दिवशी काय करू. आता 3 तरंग झाले ना, सप्ताहामध्ये काय करा, अभ्यास करून ठेवा. कदम माऊली काय करतात, मग तुमचा एक परीक्षा घेऊन टाकू. पुढे मग प्रस्थानच्या वेळेला दुसरी कोणती 4 आणि 5 आणि पुढे मग चातुर्मासामध्ये 6 आणि 6. मग नाही का, नाही तर लांबणीवर परीक्षा टाकली म्हणजे ही विसरली आणि मग आता सप्ताह आहे ना, आपली उपस्थिती काय करायची. मी सांगायला काय तुम्ही करणारच आहे.